बातम्या सविस्तर पाहणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातल्या बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आहे आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातील हिंजवडी जवळील बावधन बुद्रुकमध्ये ही सगळी घटना घडली आहे। आपण बघतोय पुण्यातील ही एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आहे आणि याच अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुण्यातील हिंजवडी जवळील बावधन बुद्रुकमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। सकाळच्या सुमारास हे हेलिकॉप्टर उड्डाण करत होतं आणि याच उड्डाणावेळेस धुक्याचं यावेळेस चादर इथे पसरली होती। धुकं मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळेच उड्डाण करत असताना अडथळा येऊन या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय। या संदर्भात थेट आपण पुण्यात जातोय। आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, आपण पाहतोय धुकं सर्वत्र पसरलं आहे। नेमकं या हेलिकॉप्टर अपघाताचं कारण काय कळू शकलंय का? नक्कीच वर्षा, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर बावधन या परिसरात कोसळलं आणि 2 नाही तर 3 जणांचा मृत्यू इथे झालेला आहे। 2 पायलट आणि 1 इंजिनियर असा 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। ऑक्सफर्डच्या हेलिपॅडवरनं, ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सच्या हेलिपॅडवरनं टेक ऑफ घेतल्यानंतर दाट धुक्यामुळे बावधन बुद्रुक या परिसरात ते कोसळलं आणि आता शासकीय रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल हे दाखल होत आहे। प्राथमिक माहिती अशी आहे की दाट धुक्यामुळे हे हेलिपॅड वरनं टेक ऑफ केलेलं हेलिकॉप्टर कोसळलं आणि जागीच 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि बरेच जण जखमी देखील आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं राहील की नक्की कोसळल्यानंतर अजून किती जण जखमी झालेले आहेत आणि त्याची तीव्रता, या अपघाताची तीव्रता किती आहे। वर्षा, निश्चितच रेवती, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।